राज्य सरकारचा महामुंबईसाठी मोठा निर्णय। उत्तम ते विरार सागरी सेतूसाठी तब्बल 58,754 कोटी रुपयांना शासन मान्यता। 24.35 किलोमीटर लांबीचा असेल उत्तम विरार मुख्य सागरी सेतू, तर सागरी सेतूला 30.77 किलोमीटरच्या जोड रस्त्यांनी जोडणार। शौर्य पाटीलच्या वडिलांचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना पत्र। शौर्य पाटील या 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती। शिक्षक शौर्याला त्रास देत होते, पत्रात उल्लेख। परभणीचं सोनपेठ शहर कडकडीत बंद। ताडकळसमध्ये चिमुकले उतरले रस्त्यावर। मालेगावच्या डोंगराळे गावातील घटनेचा निषेध करत केली कारवाईची मागणी। डोंगराळे गावात 3 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करून केली होती हत्या। अहिल्यानगरमधील सावेडीमधील ढवण वस्तीमध्ये आढळले बिबट्याचे बछडे। बिबट्याचे बछडे सापडल्यामुळे नागरिकांमध्ये भीती। वन विभागाने तातडीने बछड्यांना ताब्यात घेतले। वसईतल्या पद्मश्री सोसायटीमध्ये साप शिरल्यामुळे रहिवाशांमध्ये खळबळ। सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावरती अचानक साप शिरल्याची घटना। माहिती मिळताच सर्पमित्राने सापाला सुरक्षित पकडलं। गॅलरीतून पडूनही 1.25 वर्षाचा मुलगा चमत्कारिकरित्या बचावला। कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथली घटना आहे। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। वसईमध्ये क्लोरीन सिलेंडर लीक झाला। घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालाय। दिवाणमान परिसरामध्ये घटना घडलेली आहे। तासाभरानंतर सिलेंडर डिस्ट्रॉय केला गेला, तर श्वसनाचा त्रास झालेल्या 6 जणांवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। धुळ्यात पिंपळनेर पोलिसांनी रोखली मद्याची तस्करी। कारवाईमध्ये वाहनासह 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। अंमली पदार्थ विरोधी कक्षामध्ये सिद्धांत कपूरची 5 तास चौकशी। ड्रग्ज प्रकरणामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे सिद्धांत कपूरला मुंबई पोलिसांनी समन्स बजावले होते। अमरोहमध्ये चालत्या गाडीवरती स्टंट आणि नोटांचा वर्षाव। हसनपूरच्या लग्नाच्या मिरवणुकीतील व्हिडिओ व्हायरल। हसनपूरमधील संभल स्टेशनवरती तरुणाचा थारच्या छतावरती स्टंट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।